शासन ने बिना अनुदानित स्कूल संदर्भ में निकाले शासन निर्णय 19 सितंबर 2016 के शासकीय परिपत्र की शर्तें तत्काल रद्द करे व सभी बिना अनुदानित स्कूल को तत्काल अनुदान दे। इस मांग को लेकर बिना अनुदानित स्कूल के सभी शिक्षक बांधवों ने 4 अक्टूबर 2016 को औरंगाबाद में पिछले 16 वर्ष से शुरू इस अन्याय के विरोध में मंत्रिमंडल के बैठक पर निकाले गए मोर्चे पर गृह खाते मुख्यमंत्री इनकी उपस्थिति में सरकारी आदेश के अनुसार पुलिस की ओर से लाठीचार्ज किया गया। पुलिस की ओर से किए गए इस लाठीचार्ज में सैकड़ों शिक्षक बांधव गंभीर हुए। इसी के निषेध में 5 अक्टूबर 2016 बुधवार को चंद्रपुर जिले के शैक्षणिक क्षेत्र के विविध संगठनों ने समन्वय समिति द्वारा स्कूल व कॉलेज बंद आंदोलन किया, जिसमें चंद्रपुर जिले के सभी स्कूल व कॉलेज बंद रखे गए। इस आंदोलन का नेतृत्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ के सरकार्यवाह सुधाकर राव अडबाले ने किया। इनके साथ ही मुख्याध्यापक संगठन के अध्यक्ष संध्याताई गोहोकार तथा अन्य पदाधिकारी प्रमोद मानुसमारे, शांताराम उइके, रमेश पायपरे, नरेंद्र बोबड़े, राजू साखरकर, पीटी ठाकरे व अन्य सहकारी व्यवस्थापक मंडल के अनिल शिंदे, सूर्यकांत खनके, राजू कासलीकर, सरोज वानखेड़े व शिक्षक बांधवों ने शासन ने किए इस कृति का निषेध दर्शाकर चंद्रपुर जिले में सभी स्कूल व कॉलेज बंद रखे गए। माध्यमिक शिक्षक संघ के सरकार्यवाह सुधाकर राव अडबाले ने आंदोलन का उद्देश्य स्पष्ट करते हुए जानकारी दी। काल दिनांक 4 ऑक्टोबर 2016 ला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होती। त्या बैठकीमध्ये विविध मागण्यांसाठी विना अनुदानित कृती समितीच्या शिक्षकांनी आंदोलन केलं आणि त्यांच्या रास्त मागण्यासाठी आंदोलन सुरू असताना शासनाने त्यांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षकाला वरती लाठी हल्ला व अश्रुधुराचा वापर करून अनेक शिक्षक त्या ठिकाणी जखमी झालेले आहे। लोकशाही मार्गाने आपलं मागण्या मागत असताना शासनाने दबाव तंत्राचा वापर करून शिक्षकांवरती अन्याय केलेला आहे। या अनुदानाच्या संदर्भामध्ये 19 सप्टेंबर 2016 जे शासन निर्णय त्यांनी काढलेला त्या शासन निर्णयामध्ये अशा काही जाचक अटी टाकलेल्या आहेत की त्या जाचक अटीचा पूर्णपणे अवलंब करतो म्हटलं तर महाराष्ट्रामधल्या एकही शाळा अनुदानावरती येतील की 20% अनुदान मिळतील याची शक्यता बिलकुल नाही। त्याचा निषेध म्हणून हा जाचक GR मधील अटी रद्द कराव्या या संदर्भामध्ये शिक्षकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं आणि ते आंदोलन महाराष्ट्र शासनाने दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचा निषेध म्हणून या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटनांनी एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी हे आंदोलन पुकारलेलं आहे। त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना, विजुक्ता, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटना यासाठी एकत्र येऊन हे आंदोलन करीत आहे आणि याचा निषेध म्हणून आज 4 वाजता कलेक्टर ऑफिसला कलेक्टरच्या माध्यमातून शासनाकडे निषेध निवेदन या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे। तर या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांनी बंद राहतील याची मी या ठिकाणी आपल्याला हमी देतो।